जगातील सर्वात महत्त्वाच्या समुद्र मार्गांपैकी एक असलेली स्ट्रेट ऑफ हुर्मुझ सध्या पूर्णपणे बंद झाली आहे आणि याचा परिणाम आता थेट भारतावरही दिसू लागला आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे गेल्या 8 दिवसापासून हजारे जहाजे आखातात अडकली आहे. त्यामध्ये 43 भारतीय जहाजांचाही समावेश आहे. जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल ज्या मार्गाने जातं तो मार्गच जर बंद झाला तर काय होईल? पेट्रोल डिझेल महागणार का? भारताला तेल तुटवडा भासणार का? आणि या संकटात अडकलेल्या भारतीय खलाशांचं काय होणार? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मोठ्या आंतरराष्ट्रीय संकटामागचं संपूर्ण सत्य समजून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पुढे पण अशाच जागतिक अपडेट्स मिळवण्यासाठी. सध्या मध्य पूर्वेत निर्माण झालेल्या तणावामुळे जागतिक व्यापारांवर मोठं संकट उभं राहिलं आहे. या तणावाचा सर्वात मोठा परिणाम झाला आहे तो स्ट्रेट ऑफ हुर्मुझ या अत्यंत महत्त्वाच्या सागरी महामार्गावर. हा समुद्री मार्ग पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान यांना जोडतो. जगातील जवळपास 20 ते 30% कच्चे तेल या मार्गानेच वाहतूक केले जाते. म्हणजेच जर हा मार्ग बंद झाला तर त्याचा परिणाम फक्त मध्य पूर्वात पुरताच मर्यादित राहत नाही तर संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो. सध्या युद्धजन्य परिस्थितीमुळे या सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जवळपास 3250 मालवाहू जहाजे आखातात अडकली आहेत. त्यामध्ये 43 भारतीय जहाजे, शेकडो तेल टँकर, गॅस वाहून नेणारी जहाजे, मोठी कंटेनर जहाजे यांचा समावेश आहे. या जहाजांपैकी सुमारे 1230 जहाजे आखातातील मालवाहतुकीसाठी कार्यरत आहे. ही सर्व जहाजे आता पुढे जाऊ शकत नाही आणि मागेही वळू शकत नाही. म्हणजेच संपूर्ण सागरी वाहतूक जणू गोठल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत सर्वात मोठी चिंता निर्माण झाली आहे ती म्हणजे भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेबाबत. या संदर्भात इंडियन नॅशनल शिप ओनर्स असोसिएशनने भारत सरकारकडे मदतीची मागणी देखील केली आहे. संस्थेच्या मध्ये भारतीय जहाजांवर काम करणाऱ्या खलाशांच्या सुरक्षिततेची खात्री करणे, अडकलेल्या जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देणे आणि युद्धग्रस्त क्षेत्रातून त्यांची सुटका करणे ही अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. ज्या समुद्रधुनीवरून हा सर्व व्यापार चालतो त्या स्ट्रेट ऑफ हुर्मुझवर प्रभावी नियंत्रण आहे ते म्हणजे इराण या देशाचे. सध्याच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने या मार्गावर कठोर निर्बंध लागू केले आहे. यामुळे कोणतेही जहाज सहजपणे या मार्गातून जाऊ शकत नाहीये. नौदलाची कडक गस्त सुरू आहे आणि काही जहाजांना परत फिरण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. माहितीनुसार समुद्रधुनी परिसरात 10 पेक्षा जास्त तेल टँकरला लक्ष्य करण्यात आले आहे. या घटनांनंतर अनेक जहाजांनी मार्ग बदलला किंवा सुरक्षितता बंदराचा आश्रय घेतला. सध्या जवळपास 500 जहाजे युनायटेड अरब इमिरेट्स आणि ओमान या देशांच्या किनाऱ्यावरील बंदरांमध्ये मदतीची वाट पाहत आहेत. जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदार देशांमध्ये सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत यांचा समावेश होतो. या सर्व देशांमधून मोठ्या प्रमाणावर तेल स्ट्रेट ऑफ हुर्मुझ मार्गे जगभर पाठवले जाते. मात्र आता हा मार्गच बंद झाल्याने तेल निर्यात थांबली आहे. अनेक सुपर टँकर परत फिरले आहेत आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. या संकटाचा परिणाम जागतिक तेल बाजारावरही दिसू लागला आहे. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूडची ऑइल किंमत प्रति बॅरल $90पेक्षाही अधिक झाली आहे. विशेष तज्ज्ञांच्या मते जर ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिली तर तेलाच्या किमती $100पर्यंत जाऊ शकतात आणि जगभर पेट्रोल डिझेल महाग होऊ शकतं. भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. भारत आपल्या गरजेपैकी जवळपास 85% कच्चे तेल हे आयात करतो. त्यातील मोठा हिस्सा मध्य पूर्वेतून येतो. म्हणूनच तेल पुरवठा कमी झाला किंवा वाहतूक अडथळली तर त्याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल डिझेल गॅस यांच्यावर किमतींवरही होऊ शकतो. फक्त तेलच नाही तर इतर अनेक वस्तूंच्या पुरवठ्यावरही या संकटाचा परिणाम झाला आहे. कारण आखातातून पेट्रोल, केमिकल्स, गॅस, धान्य, औद्योगिक कच्चा माल मोठ्या प्रमाणावर वाहून नेला जातो. जहाजे अडकल्यामुळे अनेक कारखान्यांचा कच्चा माल मिळत नाही. बंदरावर मोठी गर्दी झाली आहे आणि जागतिक व्यापारात विलंब होत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी विमा कंपन्यांनीही मोठा निर्णय घेतला आहे. आखातातील क्षेत्राला हाय रिस्क झोन घोषित करण्यात आले आहे. याचा अर्थ जहाजांना विमा मिळणे कठीण, प्रीमियम प्रचंड वाढ आणि कंपन्यांचा खर्च वाढ. सध्याच्या जहाजांना परिचालन खर्चात 25 ते 30% वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. विमा कंपन्यांनी जोखीम कवच रद्द केल्यामुळे शिपिंग कंपन्यांवर मोठा आर्थिक तणाव निर्माण झाला आहे. अनेक कंपन्यांनी या मार्गावर जहाजे पाठवणे थांबवले किंवा पर्यायी मार्ग निवडले. यामुळे तिचा कालावधी वाढतो, इंधन खर्च वाढतो आणि मालवाहतुकीचे दर वाढतात. सध्या मध्य पूर्वेतील तेल लोड करण्यासाठी जहाजांची कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे टँकरचे भाडे विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. शिपिंग कंपन्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत आणि अनेक करार रद्द करण्यात आले आहेत. विशेषतः छोट्या कंपन्यांसाठी हा खर्च परवडणारा नाही.
आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ही परिस्थिती किती दिवस चालणार? जर युद्ध थांबले नाही तर जागतिक तेल बाजार आणखी अस्थिर होऊ शकतो. पेट्रोल डिझेल महाग होऊ शकते आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच मध्य पूर्वेत सुरू असलेले हे संकट केवळ एका प्रदेशापुरते मर्यादित नाही, तर त्याचे परिणाम संपूर्ण जगावर दिसत आहे. आता लक्ष असेल ते आंतरराष्ट्रीय राजनैतिक प्रयत्नांवर, कारण स्ट्रेट ऑफ हुर्मुझ पुन्हा खुली झाली तरच जागतिक व्यापार सुरळीत होऊ शकतो.